अवकाळी पावसाने फिरवले पर्यटनावर पाणी, पर्यटनाची पंढरी बनली सुनी. राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात आणि धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे राधानगरी तालुक्यात जनजीवन विस्कळीत झालं असून याचा मोठा फटका पर्यटन क्षेत्राला बसलाय। पावसाचे प्रमाण वाढल्याने दाजीपूर अभयारण्य बंद करण्यात आलं आहे, अशी माहिती वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली आहे। उन्हाळी पर्यटनावर अचानक सुरू झालेल्या पावसाचा मोठा परिणाम पाहावयास मिळत आहे। दाजीपूर आणि राधानगरी हे निसर्गरम्य ठिकाण असल्यामुळे पर्यटकांची नेहमीच पसंती असते, मात्र अवकाळी पावसामुळे पर्यटकांनी राधानगरीकडे पाठ फिरवली आहे। सततच्या पावसामुळे दाजीपूर अभयारण्यामध्ये प्रवेश बंद करावा लागला आहे। यामुळे हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट मालक, सफारी व्यावसायिक आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। पर्यटकांच्या अनुपस्थितीमुळे व्यवसायांवर मोठं संकट ओढवलंय। शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यानं त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झालाय। त्यातच पर्यटन व्यवसायालाही फटका बसल्यानं राधानगरीची अर्थव्यवस्था दुहेरी संकटात सापडली आहे। तसेच या अवकाळी पावसाने शेतीत मोठं नुकसान झालं आहे। उन्हाळी भात, भुईमूग, सूर्यफूल यांसारखी महत्त्वाच्या पिकांचंच नुकसान झालं आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग देखील हवालदिल झाला आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।